पिता मूर्ती प्रजापते भ्राता मरुत्पतेर मूर्तीर माता साक्षात क्षिते स्तनु. ऐका श्लोकाचा अर्थ. आचार्यो ब्रह्मणो मूर्ती पदवी ऐका बर का. कुठं कुठं तुम्हाला आचार्य लावलेली पदवी ऐकण्याकरता मिळेल. लक्ष करून ऐका बर का. एखादा जो असणारा जो पदवी लावलेली भाग असतो का नाही, तर कोणी कोणी ती शिक्षण घेऊन पदवी मिळवलेली असते. बरोबर. शिक्षण घेऊन ती मिळवलेली पदवी असते. जो व्यक्ती शिक्षण घेऊन आचार्य बनलेला आहे तर तो माणूस असतो कोण माहिती, तर तो साक्षात माणूस ब्रह्माची मूर्ती. याच्याकरता प्रमाण शुक याज्ञ वलक्य दत्त कपिल मुनी हरीशी जाणोनी, म्हणजे ते ब्रह्माला जाणलं त्यांनी, ते हरीच्या स्वरूपासारखेच झाले. तसं ज्यांनी ज्यांनी पदवी घेतली, शिक्षण घेतलं, ती आचार्य म्हणजे ब्रह्माची साक्षात स्वरूपामध्ये मूर्ती. या ठिकाणी आपल्या मम्मी पण या ठिकाणी बसलेले आहेत. म्हणजे ही सुद्धा पदवी काही उगाच साधारण स्वरूपामध्ये मिळत नाही बर का. हा. आणि त्यांच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर मी माझं सुद्धा एक भाग्य समजतो. शिव महापुराणामध्ये त्यांच्या बाबतीमध्ये एक सुंदर स्वरूपामध्ये एक अध्यायच आलेला आहे. सृष्टीची निर्मिती होत असताना सृष्टीची निर्मिती होऊच शकत नव्हती. ब्रह्मदेवाला सुद्धा प्रश्न पडला, सृष्टीची निर्मिती करायची कशी. आपलं सोडून द्या. ब्रह्मदेवाला सुद्धा प्रश्न पडला, सृष्टीची निर्मिती करायची कशी. त्यावेळेला भगवान शंकरांनी जर अवतार कोणता घेतला असेल तर तो अवतार घेतलेला आहे अर्धनारी नटेश्वर. लक्षात आलं गोष्ट. म्हणजे भगवान शंकराला सुद्धा हा असणारा अवतार घ्यावा लागला. याच्या पुढे आणखी बोलतो. म्हणजे ही पदवी सहजासहजी मिळत नाही. याच्या पुढे बोलतो आणखी. आचार्यो ब्रह्मणो मूर्ती पिता मूर्ती ही प्रजापते. लक्ष देऊन ऐका. आपले सगळ्या जणांचे जे वडील आहेत का नाही, माझे वडील असतील, प्रत्येकाचे ज्याचे ज्याचे जे वडील आहेत का नाही, लक्ष करून ऐका. आपले वडील म्हणजे साधारण समजू नका. आपले जे वडील आहेत ना, साधारण समजू नका. प्रजापती माहितीये का. प्रजापती प्रजापती म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा प्रजापतीच म्हणतात. ब्रह्मदेवानं आपल्याला दर्शन घेण्याकरता आपल्या घरी जर येऊन कोणता अवतार घेतला असेल तर आपल्या बापाचा अवतार जर कोण असेल तर आपला बाप म्हणजे ब्रह्मदेव आहे. लक्ष करून ऐका. आचार्यो ब्रह्मणो मूर्ती ही पिता मूर्ती ही प्रजापते भ्राता मरुत्पतेर मूर्तीर. त्याच्या पुढलं वाक्य ऐका. आपला असणारा घरचा जर भाऊ जर कोण असेल तर भाऊ म्हणजे साधारण भाऊ नाही. भाऊ म्हणजे 33 कोटी देवताची असणारी जी मूर्ती आहे इंद्र. आपला सख्खा भाऊ म्हणजे इंद्राची मूर्ती आहे. एखाद्या भावाला जर अक्कल नसेल, जमिनी करता घरा करता जर भांडण करत असेल, त्याला सांगायचं तुला जेवढं पाहिजे तेवढं घे, परत मात्र भांडण करायचे नाहीत. का. आपण जाणून घ्यायचं ती भाऊ म्हणजे कुणाची मूर्ती आहे, तर इंद्राची असणारी मूर्ती आहे. माता साक्षात क्षिते स्तनु. ऐका त्याच्या पुढलं वाक्य. आपल्याला जन्म देणारी आई जर कोण असेल तर साक्षात आई सांगितलेली ही पृथ्वी माता आहे का नाही. ही पृथ्वी माता दर्शन घेत असताना तुम्हाला दगडामध्ये दर्शन होईल, मातीमध्ये दगड दर्शन होईल, मुरुमामध्ये दर्शन होईल, रेतीमध्ये दर्शन होईल. पण या पृथ्वी मातेने निर्णय घेतला, माझ्या लेकराला मला त्याच्या घरी जाऊन दर्शन द्यायचं आहे. या आईनं आजपर्यंत कुणालाच दर्शन दिलं नाही, फक्त सीता मातेला दर्शन दिलेलं आहे. पृथ्वी तलामधून वर आली आणि सीता मातेला खाली घेऊन गेली. ही एक असणारी आई म्हणजे पृथ्वी माता. त्याच्यानंतर आपल्याला दर्शन देण्याकरता आईनं अवतार जर कोणता घेतला असेल तर आपल्या प्रत्येक जणाच्या घरी आपली जर आई कोण असेल तर साक्षात स्वरूपामध्ये तीच असणारी पृथ्वी माता म्हणजे असली आपली असणारी ती आई आहे. विडाला विडाला. म्हणून नात्राय वर्णन करतात. माता पितयासी जो करी नमन. शब्द आलेला आहे नमन. लक्ष देऊन ऐका बरं का. नेमकं नमन तरी कशाला म्हणायचं, हा बारकावा आहे बरं का. नेमकं नमन कशाला म्हणायचं.
त्या नमनाच्या बाबतीमध्ये असा भाग सांगितलेला आहे. नमन करत असताना लोक वेगवेगळ्या दृष्टिकोनातून नमन करतात. कुणी जर मोटरसायकलवर जर जाऊ लागलं का नाही, असं मंदिर दिसलं एक हात सोडून देणार, म्हणजे मोटरसायकलवर बरं का, असं हा पुढं दोन्ही हात मोटरसायकलला असे असणार, मंदिर दिसलं असं. म्हणजे नमनाची भूमिका प्रत्येक जणाची वेगवेगळी आहे. काही जण तर नुसते पापण्याच खाली करतात, झालं दर्शन. अरे हे नमन नाही रे, हे नमन नाही. हे सगळं शरीर, लक्ष करा, हे सगळं शरीर देवाकडे कसं पडावं लागतं माहिती का? जसं शेतामध्ये झाड आहे का नाही, आणि झाड असल्याच्या नंतर त्याला कापण्याकरता सुरुवात केलं का नाही, कापण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर त्याच्या मूळ कट होते. जसं झाड ते असं पडतं का नाही खाली, तसं देवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर खाली फरशी बघायची नाही. जशाला तसं शरीर असं धाडकून असं खाली टाकून द्यायचं. पण आपलं तसं नाही. तिथल्या तिथंच बरं का, कपडे मळू देणार नाहीत, काय नाही काय नाही, काहीतरी असे पट्टे भादरायत असेच करीत येतात असे. ते देवाच्या मंदिराचे दरवाजे लहान याच्या करता बनवलेले आहेत, कमीत कमी डोक्याला लागल म्हणून तरी हे बिचारे वागतील. हा हा, नाही तर ते जर उंच असते तर देवाला तिथं जाऊन म्हणायसारखे काय चाललं देवा, बरोबर आहे का, असे म्हणायसारखे येते. म्हणजे ते लागल म्हणून तरी हे नतमस्तक होतात. माता पितयासी जो करी नमन, आणि धन्य त्याचे पुण्य इह जगी. आता दुसरं चरण इतकं सुंदर वापरलेलं आहे, जो आई वडिलाचं पूजन करतो त्याचं पुण्य इह लोकामध्ये श्रेष्ठ आहे. अभंगाचं दुसरं चरण. माता पितयासी रखुमाई